नालासोपाऱ्यामध्ये रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नालासोपारा स्टेशन परिसरातही पाणीच पाणी पाहायला मिळते। नालासोपाऱ्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। संपूर्ण वसई विरारमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। नालासोपारा स्टेशन परिसरातही पाण्याचं साम्राज्य पाहायला मिळते आणि त्यासोबतच रेल्वे रुळांवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। अर्थात याचा कसा परिणाम आता लोकल आणि रेल्वेच्या वाहतुकीवर होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आज सकाळपासूनच पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। त्यात आता रेल्वे रुळांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, रेल्वे रुळच दिसत नाही इतकं पाणी या रेल्वे रुळांवर साचलेलं आहे। त्यामुळे लोकल वाहतुकीवर याचा मोठा परिणाम आता पाहायला मिळणार आहे। नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये स्टेशनच्या बाहेर आणि स्टेशनच्या आत सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। स्टेशनला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रेल्वे रुळच गायब झालेला आहे, इतकं पाणी रेल्वे रुळांवर साचलेलं आहे। नालासोपाऱ्याच्या स्टेशनच्या बाहेरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। त्यामुळे स्टेशनमध्ये येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। पावसाचा कहर बघायला मिळत आहे। संपूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत। कमरे इतपर्यंत पाणी सध्या पोहोचलेलं आहे। मी आता वसईच्या समतानगर या परिसरामध्ये आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण रस्ता जलमय झालेला आहे। नदीचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं अशीच अवस्था नालासोपारा वसई विरारमधील बहुतेक रस्त्यांवर अशी दिसून येत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही पाणी साचलेलं आहे। या पाण्यातून वाट काढत वाहन चालकांना जावं लागत आहे। तर नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या रुळावर पाणी साचलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं रेल्वे जी लोकल सेवा आहे ही उशिराने धावत आहे। आज 24 तासामध्ये 109 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र सकाळपासून जो पावसाचा कहर सुरू आहे तो अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। त्याबरोबरच काहींच्या घरामध्येही पाणी शिरलेलं आहे। अतोनात हाल नागरिकांचे होत आहे। जर बघितलं तर नाले तुडुंब भरलेले आहेत। त्यामुळे सध्या पावसाचा जोर जर असाच राहिला तर मात्र आणखी परिस्थिती चिघळू शकते। प्रभावित पूर्णपणे वसई विरार शहर होऊ शकतं। सध्या तरी आपत्कालीन जे आपत्कालीन नियंत्रण कक्ष आहे तेथे आयुक्त स्वतः पाहणी करतायत। त्याचबरोबर महापौर हेही या संपूर्ण जे परिस्थिती आहे त्याची पाहणी करतायत आणि परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सध्या करत आहेत। मात्र पावसाचा जो कहर आहे हा असाच बरसत आहे आणि त्यामुळे वसई विरारकरांचं संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई।